नमस्कार, मी सुनील माने बागेसोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। काल भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्राची प्रदेश विस्तारित कार्यकारिणीची बैठक पुणे शहरात झाली आणि त्यात गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात आल्यावर माननीय शरद पवार साहेबांना त्यांच्या कामांवर टीका करण्याच्या सगळ्या पद्धतीवर आणि शरद पवार हे एकमेव टार्गेट लक्षात घेऊन त्याचबरोबरीने उद्धव ठाकरे यांना साइड बाय साइड त्यांच्यावर टीका करून आपली महाराष्ट्राबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे। मला असं स्पष्टपणे म्हणायचं आहे की राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या विचारसरणीत वेगवेगळ्या पक्षात लोक काम करतात, पण भाजपने जी आत्ता ही जी काही पद्धत अवलंबली आहे ती महाराष्ट्रासाठीच नाही देशासाठी घातक आहे, वेळोवेळी सिद्ध झालं आहे। त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात आणि देशातही लोकसभेला लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या जवळपास कानाखाली वाजवली आहे। त्यातूनही भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व सुधारायला तयार नाही, त्यांना अक्कल येण्याचा भागच नाही असं दिसायला लागलं आहे। शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी सहकारासाठी महाराष्ट्रासाठी काय केलं हे भाजपतले हे सुजाण नेते समजून आहेत। स्वतः पंतप्रधानांनी अनेकदा सांगितले की मी त्यांना गुरुस्थानी मानतो, ते ह्याच्यासाठी ज्या गोष्टींचा मी साक्षीदार आहे। इस्रायलच्या दौऱ्यात मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी, कृषी मंत्री असताना शरद पवार साहेब आणि मी ॲग्रोवन नावाच्या दैनिकाचा राज्याचा प्रमुख म्हणून सहभागी झालो होतो। शरद पवारांनी कृषी नरेंद्र मोदींना समजून सांगितलेली आहे। अनेक वेळा दिल्लीवरून निघताना पुण्याला येताना महाराष्ट्रात येताना शरद पवारांनी त्यांचं विमान गुजरातला उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अशा गोष्टींची चर्चा करा असं नरेंद्र मोदींना गांधीनगरमध्ये जाऊन सांगितलं आहे। सहकाराची गोष्ट करत असाल तर यशवंतराव चव्हाणांपासून जी काही सहकाराची मुहूर्तमोड या महाराष्ट्रात रोवली गेली तिचा खरा कामाचा सगळा महत्त्वाचा नंतरचा भाग हा शरद पवारांनी आपल्या खांद्यावर घेतलेला दिसतोय। महाराष्ट्रात सहकाराची जी समृद्धी आलेली आहे तिचं शरद पवारांचं फार मोठं योगदान हे त्यांच्या टीकाकारांनाही मान्य आहे। आम्ही काही वेळा त्यांच्यावर वेगवेगळ्या धोरणांच्यानुसार टीका केली, पण त्यांचं जे योगदान आहे ते तुम्हाला अमान्य करताच येत नाही। हा मुळात मुद्दा समजून घेत नाहीत हे लोक, त्यामुळे त्यांची फसगत कुठे होते? शरद पवारांवर टीका करतात, पण शरद पवारांनी ज्यांना लाभ दिलेत, जे शेतकरी आहेत, जे अनेक सहकारातले काम करणारे लोक आहेत, नोकऱ्या रोजगार मिळवलेले लोक आहेत। आता पुण्यातलं उदाहरण घ्या, हिंजवडीसारखं किंवा पुणे शहरात झालेले IT पार्क हे काय भाजपने आणले का? भाजप सत्तेत तरी होतं का? किंवा भाजपला याची समज तरी होती का? किती TDR दिला तर विकासात होऊ शकतो, किती लोक येऊ शकतात, किती राहू शकतात, कसं करायला पाहिजे काम हे काय भाजपने केलं आहे का? मी भाजपच्या लोकांबरोबर काम केलेलं असतानाही हे जाणीवपूर्वक बोलतो आहे। हिंजवडीचे IT पार्क कुणी आणलं? जिथं अनेक लोक आत्ता भाजपचे काम करणारे लोक आहेत, तिथं IT पार्कमध्ये बसून टीका टिप्पणी करतात, शरद पवारांनी काय केलं म्हणून बोंबा मारतात। त्यांना ही अक्कल असायला पाहिजे की ज्या हिंजवडी IT पार्कमध्ये ते बसतात त्या सगळे हिंजवडी IT पार्कचं नियोजन हे शरद पवार साहेबांचं आहे। तिथं कंपन्या त्यांनी आणल्या, त्यांच्या नेतृत्वामुळे आल्या आणि त्यामुळं हिंजवडी IT पार्क बहरलं। 2-2.5 लाख लोक काम करतात तिथं, हे लोक पोट भरायला जातात आणि तिथल्या कम्प्युटरवर आणि तिथल्या IT पार्कमध्ये बसून शरद पवारांवर टीका करतात। हे खेदजनक नाहीच आहे, तर अपमानास्पद आहे की त्यांच्यासाठी ज्यांच्यामुळं ते भाकरीला लागले, ज्यांच्यामुळं नोकऱ्या लागल्या, ज्यांच्यामुळं पोरं लेकरं शिकायला लागली, ज्यांच्यामुळं गाड्या आल्या, फ्लॅट आले, त्याच शरद पवारांवर तुम्ही टीका करताय। टीका जरूर करा, पण धोरणात्मक चांगल्या गोष्टी असतील तर टीका करा। शरद पवार समजायला तुम्हाला तुमची आयुष्याची सगळी वर्षे वायाला घालवली तरी समजणार नाही। तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे, कृषी क्षेत्रासाठी काय केलं आणि सहकारासाठी काय केलं असं शरद पवारांना ज्यावेळेस तुम्ही विचारता त्यावेळेस तुम्हाला मनमोहन सिंग पंतप्रधान असताना यवतमाळ नागपूरमध्ये त्यांनी येऊन जे कृषी पॅकेज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिले ते जवळपास 1 लाख कोटी रुपयांचं आहे। या मोदी सरकारने आत्तापर्यंत शेतकऱ्यांचं कुठलं कर्ज माफ केलं हे अमित शहांनी ज्यांच्याकडे सहकार मंत्रालय त्यांनी सांगायला पाहिजे। त्यांच्या तोंडावर ही चिकटपट्टी असेल। काही निवडक सहकार कारखानदार महाराष्ट्रातले फडणवीस साहेबांनी घेऊन अमित शहांकडे सहकार मंत्री म्हणून घेऊन गेले। त्यांच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे विषय आहेत, जे राजकारणात आत्ता मतदानासाठी महत्त्वाचे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातनं उखडला जात असलेला भाजप परत त्याला बळ देण्यासाठी जे काम करायचं आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत, तेवढ्याचसाठी जे काय दाखवायच्या गोष्टी आहेत ती फाईल मोदी 2 मिनिटात नाहीत अर्ध्या मिनिटात सही करतील हे समजायला दूधखुळी माणसं महाराष्ट्रात राहत नाहीत। महाराष्ट्रात अतिशय स्वाभिमानी विचार करणारे पुढचा विचार करणारे लोक राहतात।
मला असं वाटतं की भाजपची तंत्रलेली आहे. याच अमित शहांकडं लोकसभेची सगळी सूत्र होती. सगळे उमेदवार निवडायचं काम त्यांचं होतं. त्यांच्या सर्वे एजन्सीज काम करत होत्या. सगळे त्यांनी उमेदवार निवडले. पैशांची व्यवस्था त्यांनी केली. प्रचाराचं नियोजन त्यांनी केलं. त्यांनाच लोकांनी झिडकारलं. त्यामुळे हे बोगस चाणक्य आहेत अमित शहा. त्यांना समजत नाही. त्यांनी परत महाराष्ट्रात येऊन ही जी काय सत्ता समीकरणं केली ती त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे ते फेल झालेत हे त्यांना लक्षात येतं आहे. लोकसभेत फटका बसला. आता विधानसभेत किमान 60 जागा तरी भाजपचे येतील की नाही असं सर्वे रिपोर्ट सांगतो आहे. त्यामुळे यांची जी काय दमछाक सुरू झाली आहे त्याच्यातून हा प्रकार सुरू झाला आहे की शरद पवारांना टार्गेट करायचं. पण दुर्दैवाने त्यांना ते कळत नाही. शरद पवारांना जेव्हा तुम्ही टार्गेट करता, शरद पवारच नाही महाराष्ट्रांवर प्रेम करणारे संघ, भाजप, त्यांच्या विचाराची लोकही त्यांना लक्षात येतं की हा गाढवपणा चालला आहे. त्यामुळे ते लोकही मतं देतात हे तुम्हाला समजत नाही. आता जी परिस्थिती जी तयार करून ठेवलेली आहे ती शरद पवार हा एक महाराष्ट्रातला उत्तुंग नेता एवढंच न ठरता महाराष्ट्रासाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, महाराष्ट्रासाठी ज्या काय महत्त्वाच्या समस्या विषय तुम्ही तयार करून ठेवल्यात त्याच्या विरोधात कन्सॉलिडेट झालेले, त्याच्या विरोधात एकत्र आलेले महाराष्ट्राचे सुजाण जाणकार मतदार आहेत, लोक आहेत. हे ज्यावेळेस भाजपला कळेल त्यावेळेस त्यांना सुबुद्धी येईल असं मला असं वाटतं. भाजप मोदींच्या आणि अमित शहांच्या नेतृत्वाखाली चालतो. महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले नेते भाजपचे सगळे घाबरट आहेत. ते सगळे घाबरून यांच्या मागे सरेंडर झालेले आणि गुजरात ओरिएंटेड ज्या पॉलिसी चालू आहेत त्याला सरेंडर झालेले आहेत. महाराष्ट्रासाठी ही घातक आणि धोक्याची घंटा आहे. फक्त शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांच्या पाठीमागं उभं राहणं एवढाच असा भाग नाही. महाराष्ट्राला नेस्तनाबूत करण्याचं धोरण गुजरातनी आणि गुजरातच्या या नेत्यांनी ठरवलं असं दिसायला लागलं आहे. आपल्याला गुजरातच्या जनतेच्या विरोधात काही बोलत नाही, आपण काही करत नाही. पण हे नेते महाराष्ट्राचा घात करत असताना मराठी जनतेच्या मुळावर उठलेत असं माझं स्पष्ट मत झालं आहे गेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर, निरीक्षणानंतर. मोदी आणि शहांनी हा जो काय हैदोस घातला आहे, धुडगूस घातला आहे, त्याला जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला योग्य पद्धतीने ह्या गोष्टींचा आता समाचार या पुढच्या काळात घ्यायला लागेल. आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. याच्यासारखे विषय आता मी ह्याच काळात पुढच्या करणार आहे, कारण हे सर्वात मोठं संकट आहे आणि ही कीड आपल्याला नेस्तनाबूत करून खलास करून संपवायला लागेल. शहांच्या तोंडावरून, त्यांच्या तोंडून जे काय आता महाराष्ट्राच्या विरोधात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे चालू झालं आहे त्याला आता थांबवायला लागेल.